नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहू शकता सुंदर असा मिरवणूक सोहळा किवळे गावामध्ये आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब संपन्न होते. बटनावर क्लिक करा आणि किवळे बेल गावच्या प्रथम महिला सरपंच सौभाग्यवती पुष्पाताई पोपटकडे यांच्या सुनबाई आणि उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्त पारायण भरत महाराज कड यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती शोभा भरत कड यांची नुकतीच पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल कड परिवाराच्या वतीने किवळे ग्रामस्थांच्या वतीने शोभा वहिनींचा नागरी सत्कार व मिरवणूक सोहळा संपन्न होते. पाहू शकता अनेक महिला भगिनी गावातील ग्रामस्थ या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर शोभा वहिनींचं विशेष असं कौतुक करायला पाहिजे, कारण त्या एक गृहिणी असताना त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे आणि संपूर्ण परिवार प्रपंच पाहून वहिनींनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी खरं तर उराशी खुणगाड बांधली होती की आपल्याला पोलीस व्हायचे आणि त्यांनी त्यांचं ध्येय गाठून कड परिवाराच्या किवळे गावच्या शिरपेच्या मध्ये आणि खऱ्या अर्थाने आवर्जून उल्लेख केला पाहिजे. शोभा वहिनींचं माहेरचं नाव शोभा दिनकर वाटेकर. खऱ्या अर्थाने वाटेकर परिवार असेल, कड परिवार असेल, किवळे ग्रामस्थ, काळूस वाटेकरवाडी ग्रामस्थ यांच्या देखील शिरपेच्या मध्ये मानाचा तुरावला गेलाय. अतिशय अभिमानास्पद क्षण आहे. देदीप्यमान यश वहिनींनी खरं तर मिळवलंय आणि कड परिवारामध्ये प्रथमच शोभा वहिनींच्या रूपानं पोलीस दलामध्ये त्या सामील झालेल्या आहेत. अतिशय गौरवाची, अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांचा आज नागरी सत्कार कड परिवाराच्या वतीने आणि किवळे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार व मिरवणूक आयोजित केलेली आहे. सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव, शुभेच्छांचा वर्षाव खऱ्या अर्थाने शोभा वहिनीवर होत आहे. मंडळी, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची संग आनंदी आनंद. पाहू शकता सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय. विशेष करून सर्व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आनंदी आहे. आपली महिला सहकारी पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल विशेष करून महिलांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय. पाहू शकता शोभा वहिनी आणि त्यांचे पती भरत कड ग्रामदैवताच्या दर्शन त्या ठिकाणी घेताना खरं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर भगवंताचे आशीर्वाद देखील महत्त्वाचे आहे आणि कष्टाला पर्याय नाही. पाहू शकता या ठिकाणी अनेक पाहुणे मंडळी, मान्यवर या मिरवणुकीच्या दरम्यान शोभा वहिनींना सन्मानित करतायत. हे पाहू शकता अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आपल्या किवळे गावातील शिवले परिवारामधील किवळे गावचे प्रगतशील शेतकरी सन्माननीय सीतारामजी तुकाराम शिवले यांची कन्या कुमारी प्रतीक्षा सीताराम शिवले हिची देखील पुणे शहर पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे आणि प्रतीक्षाताईचा देखील सन्मान ग्रामस्थांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंदिरामध्ये संपन्न होते. पाहू शकता अनेक पाहुणे मंडळी शोभावहिनींना सन्मानित करण्यासाठी आलेले आहेत. सर्वच स्तरांमधून शोभा वहिनी असतील, प्रतीक्षाताई शिवले असतील, या दोनही महिलांचं कौतुक करत आहेत.
शुभेच्छा देत आहेत. शाल श्रीफळ देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. खरं तर पोलीस भरती म्हटलं की कठोर परिश्रम, ग्राउंड असेल, लेखी असेल, विशेष करून ग्राउंड अतिशय मेहनत करून त्या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीच्या आधी 1 वर्ष 6 महिने त्या ठिकाणी पूर्ण कसून तयारी करावी लागते आणि त्याचेच हे फळ प्रतीक्षा असेल, शोभावहिनी असेल, या दोनही महिला भगिनींना मिळाले. खरं तर प्रतीक्षाच्या रूपानं देखील किवळे गावच्या शिरप्याच्यामध्ये मानाचा तुरावला गेलाय. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर निवेदक रुपेश वाळके या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आयकॉन बेल प्रेस करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा. हे पाहू शकता या दृश्यामध्ये आता मिरवणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. मिरवणूक संपन्न झाल्याच्या नंतर किवळे गावातील कडवस्ती येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी शोभावहिनींचा सत्कार समारंभ अनेक ग्रामस्थांच्या पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. अनेक राजकीय पुढारी मान्यवर त्या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. पाहू शकता त्या ठिकाणी महिला भगिनी मिरवणुकीमध्ये आनंद घेत आहेत, कारण आपली एक महिला सहकारी एक चांगल्या प्रकारचं यश, देदीप्यमान यश त्या ठिकाणी संपादन करून त्यांनी देखील शोभावहिनींच्या आनंदामध्ये सहभागी होऊन शोभावहिनींना सदिच्छा शुभेच्छा देत आहेत. पाहू शकता अनेक शोभावहिनींच्या ज्या सहकारी आहेत, अकॅडमी ज्ञानज्योत अकॅडमी राजगुरुनगर येथे वहिनी खऱ्या अर्थाने 1 वर्षापासून त्या ठिकाणी प्रशिक्षण पोलीस भरतीच्या घेत होत्या आणि शोभावहिनींच्या सहकारी त्या ठिकाणी विद्यार्थिनी देखील या मिरवणुकीच्या निमित्ताने शोभावहिनींचं कौतुक करण्यासाठी आलेले आहेत. पाहू शकता त्यांचा आनंद खऱ्या अर्थाने गगनात मावत नाही आहे. खरं तर आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की कोणी जर यश संपादन केलं की त्याच्या आनंदामध्ये आपल्या खास करून महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामस्थ एक आनंदामध्ये सहभागी होऊन कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आता मिरवणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. काही क्षणामध्ये मिरवणूक आता संपन्न होईल.